नमस्कार मंडळी, सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर मंडळी, आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये बनवणार आहोत दिल्लीचा फेमस असा कुनाफा। त्यासाठी मी इथं सामग्री घेतली आहे बारीक शेवया। हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे शेवया घेतले, दूध घेतले, इथं साखर, ड्रायफ्रूटचे काप घेतले आणि कस्टर्ड पावडर। चला तर मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं मस्त मी एक कढई ठेवली आहे, त्यात आता आपण टाकू 2 चमचे तूप, बघा तर मंडळी, तूप मस्त आता तापलंय। त्यात आता आपण बारीक शेवया घालूया आणि मस्त असं 2 ते 3 मिनिटांसाठी बघा, मस्त 3 ते 4 मिनिटांसाठी आपण भाजून घेतले तुपात मस्त असं। आता आपल्याला 3 चमचे साखर घालायचे आणि अजून 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे स्लो गॅसवर। बघा तर मंडळी, आता आपल्याला त्यात 3 ते 4 चम्मच पाणी टाकायचे आणि झाकून एक वाफ काढून घ्यायचे। गॅस बंद करू। बघा तर मंडळी, आता आपण बघू आपलं शेवया मस्त असं मौसूद झालंय। हे बघा, मस्त असं गॅस बंद करून द्यायचं। थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 चमचा पाणी टाकून हे बघा किती मस्त अशी मौसूद झाले। आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू। चला तर मंडळी, आता मी गॅस चालू केलाय, कढई मस्त तापली। त्यात आता आपण घालू दूध, 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त असं थोडंसं एकदम घट बनवून, जास्त घट नाही बनवायचंय, नॉर्मल घट बनवायचं, उकळी येईपर्यंत। बघा तर मंडळी, मस्त असं घटसर झालंय, थोडं पातळ 10 मिनिटात। आता आपल्याला यात ऍड करायची 3 चमचे साखर, 2 मिनिटांसाठी मस्त असं हलवत राहायचं, जेणेकरून साखर मस्त अशी विरघळेल। आता आपल्याला यात कस्टर्ड पावडर 2 चमचे टाकायचे। तुमच्या जवळ कस्टर्ड पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता। हलवत राहायचं अशा प्रकारे। बघा तर मंडळी, इथे मी एक मस्त अशी प्लेट घेतली प्लेन वाली। त्यात आता आपण आपल्या शेवया बनवलेल्या अशा पसरवायच्या आहे एकसारख्या सरळ। आणि त्यावर दूध बनवलेलं असं अशा प्रकारे पसरवून द्यायचंय, जेणेकरून शेवयांना पूर्णपणे लागायला हवं। अजून एक
आता आपल्याला त्यावर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकायचे. अजून त्यावर शेवयांचे लेयर लावायचे. हे बघा अशा प्रकारे त्यावर अजून आपल्याला दुधाची लेयर लावायची. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण लेयर लावून घेतले. डिझाईन साठी वरून मस्त असे बारीक शेवया टाकून देऊ आणि काजू बदामाचे काप. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी बटर पेपरने नाहीतर सिल्वर पेपरने झाकून फ्रीजमध्ये नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचे. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपला दिल्लीचा फेमस असा कुनाफा बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.